माझाच्या वस्त्रकथी या नवीन मालिकेमध्ये ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्राच्या पारंपरिक वस्त्र परंपरांची ओळख करून घेतोय वस्त्ररचनाकार आणि वस्त्र संशोधक विनय नारकर यांच्याकडून. तर या वस्त्रकथीच्या दुसऱ्या भागामध्ये ज्याच्यात आपण नागपुरी साडी किंवा नागपुरी वस्त्र परंपरेची ओळख करून घेणार आहोत. या भागात सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. विनय, तर सुरुवातच करूयात आपण की नागपूर हे महाराष्ट्रातलं एक मोठं शहर आहे आणि आपण सगळे संत्र्यांसाठी आणि संत्र्यांच्या वेगवेगळ्या बर्फी वगैरे प्रकारांसाठी, मिठायांसाठी आपण ओळखतो त्याला. पण नागपुरी वस्त्र, नागपुरी साडी मी ऐकली आहे आणि काही लोकांच्या अंगावर पाहिली पण आहे. पण याचा संशोधनाचा सगळा प्रवास कसा झाला आणि मुख्य म्हणजे नागपुरी वस्त्र परंपरेचा इतिहास काय आहे? नमस्कार. थोडंसं तुम्ही जसं म्हणाल की नागपूर महत्त्वाचं महाराष्ट्रातलं शहर आहे, मोठं शहर आहे. पण वस्त्र परंपरांच्या अंगाने बघता, वस्त्राच्या इतिहासाच्या अंगाने बघता विदर्भ आणि नागपूर हे फार महत्त्वाचे भाग आहेत महाराष्ट्राचे. जसं पैठण महत्त्वाचं होतं पैठणीसाठी, तसं महाराष्ट्रातल्या अन्य जे काही विणकामाच्या ज्या परंपरा होत्या त्यासाठी नागपूर आणि विदर्भ हे अतिशय महत्त्वाचं होतं. साधारण याची सुरुवात तुम्ही म्हणाल तर नागपूरमध्ये किंवा विदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की सुताचं, कापसाचं उत्पादन भारतात सगळ्यात जास्त होतं. त्याच्यामुळं तिथं सुती साड्या बनवायचं आधी पारंपरिकरित्याच काम नेमकं किती वर्षांपासून आहे, पूर्वीपासून आहे, प्राचीन इतिहास आहे. आणि त्याचं एक विशिष्ट प्रकारचा कापूस होता, थोडा जाडा भरडा असा कापूस. तर तशाच प्रकारच्या साड्या तिथे बनायच्या. आणि त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला जेव्हा रघुजी भोसले यांनी तिथे गादी स्थापन केली. साधारण 18व्या शतकात 1710 इकडे पुण्यामध्ये सुरू झाली. किंवा म्हणजे शाहू महाराजांपासून आपण म्हणू शकतो. हा, शाहू महाराजांची एक ब्रांचच आपण त्यांना म्हणू शकतो. चुलत घराणा. तर त्यांच्यामध्ये बाजीराव आणि हे समकालीन रघुजी भोसले, आणि त्यांना विणकामात रस होता. त्यांना काहीतरी त्यांचं स्वप्न होतं काहीतरी नागपूरमध्ये, खुद्द नागपूरमध्ये करण्याचं. पण त्यांना विणकर हवे होते पैठणमधनं, येवल्यामधनं. पण त्यांचं आणि बाजीरावांच्या काही मतभेदांमुळे त्यांना ते साध्य झालं नाही. आणि मग त्यांनी भागलपूरमधल्या हलवा म्हणून जे विणकर होते, टसर विणणारे, तर त्यांना नागपूरमध्ये आणून बसवलं आणि त्यांच्याकडनं साड्यांची हे सुरू केली, परंपरा सुरू केली. आणि म्हणजे मला वाटतं ही सुद्धा एक परंपराच आहे की आपल्याकडे आपण बघितलंय की आपल्या भारताच्या इतिहासामध्ये अनेक राजे महाराजांनी त्यांच्या काळात विणकरांना दुसरीकडून आणून किंवा असलेल्या विणकरांना जास्त राजाश्रय देऊन ह्या परंपरा विकसित केल्या. आणि त्याचं म्हणजे त्यांचं स्वतःचं राज्य हे त्या प्रकारच्या विणकामाचं एक प्रमुख केंद्र बनावं म्हणून अनेक राजांनी प्रयत्न केलेले आहेत. तर त्याच परंपरेचा हा भाग असं दिसतंय आपल्याला. तसंच आहे, राजाश्रय आणि लोकाश्रय दोन्ही असल्याशिवाय जशी कोणतीही कला फुलत नाही, तसंच वस्त्रकलेच्या बाबतीतही आहे. आणि त्याच्यामुळे आणि जे टसरचे जे विणकर होते त्यांना टसरची सवय होती. पण टसर इथे चंदा जिल्हा, इथं थोडंसं आपल्या प्रेक्षकांसाठी सांग ना, टसर म्हणजे काय? टसर हा भारतात मुख्यत्वे 6 प्रकारची रेशम सापडतात, बनतात. तर त्यापैकी टसर हा एक प्रकार आहे. तर तो चंदा जिल्ह्यामधल्या आदिवासी त्यामध्ये एंगेज होते. चंद्रपूर तेव्हा, आता चंद्रपूर तेव्हाचं चंदा. तर त्यावेळेस तिथल्या आदिवासींकडून ते टसरचं उत्पादन व्हायचं. मग त्यामुळे ती टसरची सोय सुद्धा झाली रघुजी भोसलेंनी सुरू केल्यावर. पण ते टसरचं उत्पादन जास्त होत नव्हतं, म्हणून ते फक्त काठांमध्ये वापरलं जायला लागलं. आणि साडी कॉटनचीच राहिली, सुतीच राहिली कॉटन. आणि 3 शटल मध्ये तिथले विणकर मग निपुण झाले. म्हणजे 3 शटल म्हणजे जी जाडी भरडी साडी बनत होती किंवा वस्त्र बनत होती त्याच्याऐवजी ती जरा रिफाईन किंवा अजून चांगल्या प्रकारची तलम अशी वस्त्र बनायला लागली. हा, तलम अशी वस्त्र बनायला लागली. आणि ह्याच्यामध्ये पुन्हा जी दुसरी ह्याच्यामधली स्टेज आहे तर ती आली मुधोजी राजांच्या रूपामध्ये. म्हणजे 1775चा साधारण तो काळ होता. उमरेड हे अतिशय महत्वाचं केंद्र हातमागाचं विदर्भामधलं, नागपूरपासून काही अंतरावर आहे. तिथलं लोकसंख्या 80% लोकसंख्या विणकामाच्या, वस्त्रकलेच्या संबंधी कामांमध्ये गुंतलेली होती. आणि आज बहुतांशी लोकांना, नागपूरच्या लोकांना माहिती नाही की उमरेड हे मोठं केंद्र होतं. हे मला स्वतःला जाणवलेलं आहे. म्हणजे तिथले जे विणकर होते ते जे
बेकार झाले. ते काम त्यांनी त्या कोष्टी समाजाच्या विणकरांनी, सावजी खानावळ आपल्याला माहिती आहे, ते पूर्वाश्रमीचे सगळे विणकर होते. म्हणजे त्यांचं काम जेव्हा गेलं त्यांनी ही काम सुरू केलं. म्हणजे हे नंतर गेलं, पण 1775च्या काळामध्ये ते मोठं केंद्र मोठं केंद्र होतं आणि राजाश्रयामुळे त्याला खूप लौकिक आला आणि तिथं विशेष परंपरा सुरू झाली. विशेष परंपरा म्हणजे खादीची, सुताची, अव्वल दर्जाची धोत्र आणि उपरणी हे तिथं सुरू झाली. ते पण त्रिशटलमध्ये व्हायची. काठ त्याचे रेशमाचे असायचे आणि त्याचं अंग सुती. हे अतिशय सुंदर आणि त्याच्यामधून त्या भागाची किंवा एक मराठी संस्कृतीचं प्रतीक झालं ती धोत्र. म्हणजे बदामी रंग, राजे महाराजे सरदार दरकदार हे सगळं म्हणजे मराठा कोर्ट दरबारासाठीच ती सुरू झाली. सगळ्या सरदारांचे परिवार, त्याच्यातनं मग बाकीच्या श्रेष्ठींपर्यंत ते आलं आणि मराठी संस्कृतीचं एका प्रकारे ते प्रतीक झालं. म्हणजे आपल्याला साधारण माहिती आहे की बदामी रंग आणि असे हा म्हणजे ब्राऊन कलरचे काठ साधारण हे असतात. हे आजचं वस्त्र आहे. या प्रकारचं रंगसंगती तशी होती. ह्याच्यावरून आपल्याला आठवेल की आपल्याला थोडंशा आपल्या आठवणी आहेत. मला वाटतं काही मालिकांमधून आणि ऐतिहासिक चित्रपटांमधून असं काही थोडंफार संशोधनात्मक काम होऊन तसं काही वापरलं जातं. जायला पाहिजे. आणि घाशिरामधून आपल्याला ते दिसलेलं, त्याच्यामधून ते पांढरा आणि पटेलांचं जे नाटक होतं घाशीराम कोतवाल, त्याच्यामध्ये मला वाटतं अशा पद्धतीची करवत काठी, धोत्र आणि उपरणी संपूर्ण नटसंचानी वापरलेली होती. रुद्राक्षचं त्याच्यामध्ये मोटिफ होतं आणि ते तो हे दुसरं झालं. दुसरी स्टेज झाली नागपूरच्या वस्त्र इतिहासामधली महत्वाची. आणि तिसरी महत्वाची आहे ती दुसरे रघुजी राजे भोसले. त्यांना सुद्धा वस्त्रांमध्ये खूप जास्त रस होता. 19व्या शतक 1800ची सुरुवात, 19व्या शतकाची सुरुवात 1803च्या दरम्यान पैठणमध्ये मोठा दुष्काळ पडला. तिथले विणकर बरेचसे बेकार झाले. त्यांचे काम गेल्या त्यावेळेस रघुजी राजे नाही, रघुजी राजांनी त्यांना त्यांच्याकडे जाऊन त्यांना सन्मानाने त्यांना नागपूरमध्ये घेऊन आले. आणि तिथून ती पैठणीची जी नागपूरची जी परंपरा आहे ती तिथून सुरू झाली. त्या काळात सुरू झाली. त्यांनी बुरहानपूर आणि जैनाबाद ह्या वस्त्रांची अन्य महत्वाची जी ठिकाण आहे डेक्कन मध्ये भाग, तर तिथूनही विणकर आणले आणि ती परंपरा सुरू झाली. तिथून हा साधारण थोडक्यात इतिहास. पण म्हणजे ह्याच्यावरून असं लक्षात येतं की साधारण 300 वर्षापासून ही परंपरा आहे नागपूरमध्ये आणि त्याच्यामध्ये चढ उतार येत गेले. जसं राजाश्रय कमी जास्त किंवा त्या नवीन आलेल्या राजाला त्याच्यात कितपत रस आहे वगैरे याच्यावरून त्याचं भरभराट किंवा कमी होणं हे सुरू होतं. आणि मला असं वाटतं नंतर 19व्या शतकाच्या शेवटी सगळीकडेच मिल्स सुरू झाल्या आणि मग त्याच्यानंतर तर सगळीच उतरणीला लागली. ह्या नियोजितच होतं. इंग्रजांच्या व्यापारी धोरणाचा तो नियोजित भाग होता. एम्प्रेस मिल 1837 मध्ये नागपूरमध्ये सुरू झाली आणि तिथून उतरती कळा आपल्याला म्हणता येईल नागपूरला झाली आणि मग नागपूर या केंद्राला, हातमागाच्या केंद्राला. आणि साधारण 1930च्या दरम्यान तर खूपच खालावली तिथल्या परंपरा आणि त्यानंतर फारशा काही सावरू शकल्या नाहीत, कमी जास्त प्रमाणात. पण विणकरांची संख्याच तिथे इतकी मोठी होती की आजही तिथे ही थोडे काही विणकर अजून थोडे नाही आहेत बऱ्या प्रमाणात, पण त्या प्रमाणामध्ये नाहीयेत. 1930च्या पूर्वी ज्या प्रमाणात होते तेवढे. आणि मला वाटतं ही सगळीकडेच ही जी काही पिछेहाट आहे हातमागाच्या कलेची, म्हणजे ज्याच्यामध्ये खूप कष्टाने एखादं वस्त्र विणलं जातं, संपूर्णपणे फिजिकल लेबर आपण ज्याला म्हणतो की शारीरिक कष्टातूनच होतं हे. त्याच्यातून पण शटल्स आणि या सगळ्या ह्याच्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये सुविधा झाली, पण तरी सुद्धा सगळं शारीरिक कष्टांचं काम. आणि त्याच्या अगेन्स्ट जेव्हा इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हणजे यंत्रमाग आले आणि मिल्स सुरू झाल्या, तेव्हा अर्थातच ते जास्त वेगानी आणि कमी पैशामध्ये, म्हणजे त्याचं मूल्य कमी झालं. त्यामुळे मला वाटतं मोठ्या प्रमाणावरती तिकडे सगळा ग्राहक वर्ग वळला आणि संपूर्ण हातमाग जी काही परंपरा आपली भारतातली होती तिथे सगळीकडेच सगळ्या वेगवेगळ्या सेंटर्समध्ये हा प्रभाव आपल्याला दिसतो. साधारण 1930, 1950 आणि मग नंतर मला वाटतं स्वातंत्र्यानंतर परत बरेच असे प्रयत्न सुरू झाले की हातमागाला सरकारनी मदत देणं, अनुदान देणं आणि त्याच्यातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळामध्ये
त्याचं पुनरुज्जीवन थोडेफार प्रमाणात झालं. तसं मला वाटतं 1990चं एक तू जे सांगत हा होतास. ते थोडंसं झालं असं की सुती साड्यांना आपण म्हटल्याप्रमाणे मागणी कमी झाली. मिलमेड साड्यांकडं ग्राहकांचा ओढा निर्माण झाला. त्याच्यामधले काय जे नवीन प्रकार होते त्यांनी आकर्षित केलं म्हणा. रासायनिक रंग आणि कृत्रिम धागे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वस्ताई. ह्या स्वस्तपणामुळे घात झालेला आहे. भारतीय हातमागाचा जो काही झालेला आहे ते स्वस्तच्या आकर्षणामुळे झालेला आहे. तर त्याच्यामधून ही जर टिकून ठेवायचं असेल तर काही सरकारी धोरणांमुळे म्हणजे काहीतरी त्यांनी ते टिकून ठेवण्यासाठी मग तिथे टसरच्या साड्या हे केल्या, म्हणजे मराठी काठ आणि साडी टसरची असं हे सुरू केली तिथली परंपरा, ज्याला आज चांगली मागणी आहे. विणकरांना रोजगार मिळतो. अगदी बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या बाहेर या साड्या जास्त वापरल्या जातात. मराठी म्हणून वापरल्या जातात. आता आपण पाहू शकतो की स्वरूप थोडंसं आपल्याला मराठी जे आपल्याला एस्थेटिक्स आपल्या डोक्यात असतात ते तसे नाही दिसत. कारण टसर किती जरी म्हटलं तरी ते पूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व नाही करू शकत. पण मग मला असं सांग की हे जर नाहीये तर पारंपरिक महाराष्ट्रीयन काय आहे? हा, मग आता ह्याच रिसर्चसाठी आता हे तर आपण काही गोष्टी आम्ही आधीच्या संशोधनामध्ये सापडलेल्या होत्या, पण आम्ही मुद्दाम गेल्या वर्षी लॉकडाऊन थोडंसं पहिलं शिथिल झालं तेव्हा नागपूर आणि विदर्भामध्ये काही दिवस जाऊन राहिलो आणि तिथं बऱ्याच गोष्टी विणकरांना भेटलो. तिथे जुन्या जे दुकानदार होते त्यांना भेटलो, हातमाग संस्थांना भेटलो आणि त्यांच्याकडनं त्या परंपरा जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्याचा थोडासा भाग आपण जोटमध्ये गेल्या भागामध्ये थोडासा ते घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आम्हाला सगळ्यात मोठं फलित होतं. तुम्ही पाहाल इथे की हे सगळे गठ्ठे ठेवलेले जुन्या साड्यांचे हे इथे तुम्ही बघा. तर हे सगळ्या ह्या जुन्या साड्या आहेत. तू आम्हाला एक एक सांगशील का? हो, वैशिष्ट्य आहेत. मी हे घरोघरी जाऊन आम्ही हे साड्यांचे सॅम्पल्स म्हणा, ह्या साड्या ह्या आम्ही जमवल्या आणि म्हणजे काही घरांमध्ये बोचकी बांधून माळ्यांवर टाकलेली होती. त्यांना म्हटलं आम्ही तुम्ही ती बोचकी काढा. त्या साड्यांमध्ये, एवढ्या सुंदर साड्यांमध्ये त्यांनी बोचकी बांधलेली होती. जे काही शिल्लक होतं आम्ही बऱ्याच गावागावांमध्ये फिरून हे सगळं जमा केलं. तर याच्यामध्ये आता सांगण्यासारखे आहे की हे काठ आहेत, ही साडी आम्हाला सापडली. हे रुई फुल काठ, रुई फुलचे जसे व्हर्जन्स आहेत. मी आज त्यामुळे मुद्दाम रुई फुलचंच धोतर आणि रुई फुलचाच कुर्ता. वेशभूषा सुद्धा पण अगदी नागपुरी ढंगाची आहे. हा, डंगा म्हणजे इथलं वस्त्र आहे नागपूरचं आहे पारंपरिक. तर याच काठावरनं आम्ही हे काठ आम्ही बनवले. ही जी साडी आपल्याला निळगी इथं दिसतीये याचे काठ तुम्ही दाखवा त्यांना. फक्त काठ दाखवा आता. हा, तर हे रुई फुल काठ आहेत, हे आम्ही बनवले तिथे. आणि माझा प्रयत्न असा आहे की तिथे सुतीमध्ये जास्त बनवायचं. म्हणजे हे मराठी पण आहे ह्या साडीमध्ये, आपण ह्याला म्हणू शकतो. मग साहजिकच प्रश्न असा निर्माण होतो की मराठी पण म्हणजे काय, की व्याख्या काय करायची. तर साधारण मराठी साडी म्हणजे एक महत्वाचं समीकरण आहे. मराठी साडी म्हणजे काठ, मराठी साडीचे काठ, काठांच्या प्रकारांमध्ये त्याच्या मोटिफमध्ये त्याचं मराठी पण सामावलेलं आहे. आणि शक्यतो प्लेन अंग आणि काय मग चौकड्याचे प्रकार असे हे मराठी साडीचे आडव्या रेघा ज्याला तू रास्ता आहेत. मग त्या रास्तावरून आम्ही ही पण साडी, ह्या रुई फुलाचा हा पारंपरिक रास्ता बनवला या सुतीमध्ये. आणि ह्या रास्त्याचं थोडंसं कंटेम्पररी व्हर्जन म्हणून आम्ही हा रास्ता बनवला. म्हणजे नागपूरची साडी तू पुन्हा एकदा डिझाईन करायला घेतलीस आणि त्या पुन्हा बनणं सुरू झालं. हो. हा, तर नागपूरच्या साड्या पुन्हा बनाव्यात म्हणून तू काय प्रयत्न केलेस ते सांग. मी तिथे गावोगावी जाऊन विणकर शोधले. मला विणकर मिळत होते पण सगळे टसरवाले होते आणि त्यांचं काम ते करतायत. आपण त्यांना डिस्टर्ब करण्यामध्ये तसंही नाही, पण माझी इच्छा आहे की जे मूळ मराठी पण आहे सुती साड्यांचं ते आणावं. मग असे विणकर शोधता आम्हाला काही विणकर मिळाले जे सुती साड्यांमध्ये काम करायला तयार होते. मग ते साड्या काय होत्या, मग त्याचे आम्ही सॅम्पल जे गोळा केले त्यातनं ते काढले आणि अभ्यासामधून जे काही कटारी काठ असतील, म्हणजे आता ही गोष्ट ही नक्षी आहे इथे, ही ह्याला टिकरी म्हणतात तिथे, ज्याला आपण मोतीचूर म्हणतो बनारसीच्या भाषेमध्ये, आणि इथे आंध्रामध्ये त्याला मोचूर म्हणतात. तर
म्हणजे ठिकरी हा शब्द मराठी शब्द आहे. म्हणजे मला वाटतं ठिकरी हा खेळ पूर्वीच्या काळी सगळ्या मराठी मुली खेळत खेळत मोठ्या झाल्या, ज्याच्यामध्ये एक साधी दगडाची छोटी चपट्या दगडाची एक छोटा तुकडा घेऊन आणि काही चौकोन आखून मुली ते खेळ खेळायच्या. तर तो ठिकरी हा अगदी मराठी शब्द तू म्हणजे विणकर पण वापरतात त्याच्यामध्ये. वापरतात. आता बाकीचे शब्द म्हणजे आता आपण ह्याला इथे कळस पाकळी, महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पश्चिम महाराष्ट्र म्हणा, मराठवाड्यात आपण या गोष्टीला कळस पाकळी म्हणतो. बरोबर. तर नागपूरमध्ये त्याला बुगडी म्हणतात. बर बर, किती म्हणजे छान हे शब्द. सगळे शब्द म्हणजे बुगडी हे खरं तर दागिन्याचं नाव आहे. दागिन्याचं नाव आहे. त्या कदाचित त्या काळात दागिन्याची रचना तशी असावी, असेल, त्याच्यावरून ते असेल. आलेलं असावं बरोबर. किंवा इथून तिथे गेलेलं असावं. आणि मला असं वाटतं जसं आपण म्हणतो की दर 12 कोसावरती भाषा बदलती, तसं अर्थातच विदर्भाची स्वतःची काहीतरी एक भाषा किंवा त्याच्याशी संबंधित काही गोष्टी, म्हणजे का ते तो शब्द वापरतात ह्याचं काहीतरी कारण असणार आणि त्याच्यामुळे ते हे वेगळे शब्द तिथे वापरतात. पण ते पुन्हा आपण वापरायला सुरू करणं हे सुद्धा मला असं वाटतं खूप महत्वाचं आहे. आणि वस्त्र संस्कृती टिकून ठेवण्याचा तो एक महत्वाचा भाग आहे. ही शब्द त्या गोष्टी काल नष्ट झाल्या आणि कालबाह्य झाल्या, त्याच्यामुळं हे शब्दही गेले. आणि मला असं सांग की आता ही साडी जी तू दाखवली आता आपण दाखवतोय प्रेक्षकांना, त्याच्यामध्ये रंग आणि काठ यांचं जे काही, म्हणजे अंगचा रंग आणि काठ यांचं जे काही एक काय म्हणूयात त्याची जोडी असते, त्याच्यामध्ये काय विचार केलेला असतो? मराठी साड्यांमध्ये रंग आपण बघितले, आता माझे रंगांच्या बद्दलच लेख चालू आहेत. तर गडद रंग हे महाराष्ट्राच्या साड्यांचं खास वैशिष्ट्य आहे आणि शक्यतो काठ लाल असतात. हे पैठणीमध्ये पण तुम्ही बघाल की काठ लालच असतात आणि त्याच्यावर हे विणलं जातं. तर हे लाल काठांचं इथे तांबड्या रंगाला खूप महत्वाचं स्थान आहे मराठीमध्ये. हिरव्या रंगालाही तेवढंच महत्वाचं स्थान आहे. त्याही आधीचा महत्वाचा रंग म्हणजे पोकळी, म्हणजे पिवळा रंग, आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचा रंग म्हणजे काळा रंग. तर या रंगांमुळे सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण आपल्या एक इम्प्रेशन बनतं. आणि पुन्हा गंडेरी पदर आहे, स्ट्राइप्सचे वेगवेगळ्या रचना करून त्याच्यामध्ये आपल्याला गंडेरी पदराची रचना तयार होते. त्याच्यामध्ये एक जे चौकडीचं पॅटर्न आहे काठांमध्ये तू वापरलेलं आहे. हो, कटारी आहेत त्याच्यामध्ये, कटारी काठ आहेत आणि खूप वैशिष्ट्यपूर्ण असं गोष्ट आहे नागपुरी साडी. नागपुरी साडी म्हणजे शंकरपाळी सारखा त्याच्यामध्ये, शंकरपाळी म्हणजे काठांमध्ये ही शंकरपाळी आहे, ही जी मधली शंकरपाळी आहे काठांमधली, तर ते आपण नागपुरी साडीचं वैशिष्ट्य असं मानू शकतो. कळस पाकळी, त्याच्यानंतर आडवे 2 बँड्स आणि बरोबर मध्ये आहे ती शंकरपाळीची रचना. हे नागपुरी साडीचं वैशिष्ट्य. आणखी नागपुरी साडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही साडी तुम्ही बघू शकता, नागपूरचा चौकडा बऱ्याच प्रकारचा महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतो. वेगवेगळ्या आकारानुसार त्याची नावं आहेत, पण हा साधारण रंगामध्ये 2 वेगळ्या पद्धतीने करून तो चौकडा बनवला. हो, ह्याला नागपुरी चौकडा अतिशय प्रसिद्ध होता, पण तो सुद्धा हा झाला. आता त्याचाही आम्ही बनवतो आहोत परत. आणि एक साडी तर आम्हाला इतकी इंटरेस्टिंग सापडली, ते तर आपण पाहिलीच नाही. ह्याच्यामध्ये म्हणजे एक लेबल पण न वापरलेली साडी आहे, त्याचं लेबल सहित आहे, त्याचा पत्ता आहे विणकरांचा, त्याच्यात ते जे काही ब्रँड होतं त्याचा नऊवार आहे ही. खूपच सुंदर. आणि काठांमध्ये चमकी वापरली गेली आहे, जर किंमत कमी करण्यासाठी मध्ये थोडंसं रेयॉन आणि थोडंसं चमकी म्हणतात, त्याला चमकी असा शब्द आहे. आणि ती एक ह्याची साडी दाखव ना. म्हणजे खूपच महत्वाचं फाइंड आहे असं म्हणायला हरकत नाही की रिसर्च करत असताना तुम्हाला असं काही सापडलं तर तुम्ही अर्थातच खूपच म्हणजे भाग्यवान आणि हे समजतं स्वतःला की या काठामध्ये आपल्याला दिसतंय की अशोक स्तंभावरचं जे चिन्ह आहे, 4 सिंहाचं जे आपल्या भारताचं मानचिन्ह आहे, तर ते वापरलेलं आहे. आणि मध्ये चक्र आहे, म्हणजे सिंह आणि चक्र असे दोन्ही, अशोक चक्र असे दोन्ही त्याच्यावरती आहेत. आणि तुला काय वाटतं किती जुनी असेल ही साडी? आम्ही तिथं चौकशी केली, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काहीतरी 40 ते 50 वर्ष जुनी आहे, स्वातंत्र्यानंतरची आहे. आणि
काही गोष्टींची परंपरा निर्माण होते, बरोबर. काही गोष्टींची निर्माण होत नाही. तर यातनं निर्माण नाही झाली परंपरा, पण ह्याच्यातून आपण हे महत्व आपण बघू शकतो की विणकरांच्या काय काय कल्पनाशक्ती कल्पनाशक्ती, त्यांच्या प्रेरणा म्हणजे आणि मुख्य त्यांचा जो डिझाईन सेन्स आहे, मला असं वाटतं त्यांचं हो. सौंदर्यशास्त्र जे आहे हो. ते किती पक्क आहे. कारण हे कुठल्याही- प्रपोर्शन्स बघा तुम्ही अगदी याची, सुंदर अगदी proportion खूप छान. आणि म्हणजे रंग. नाहीतर असे काही वेगळे काठ घेतले हो. तर ते सुंदर असतील की नाही त्याचं फक्त डॉक्युमेंटेशनसाठी महत्व होतं, पण हे सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने बघा ते आणि अगदी हे पण मला असं वाटतं कालातीत ज्याला टाइमलेस म्हणतो आपण, हो. की कुठल्याही काळात ही साडी नेसली तरी सुंदरच दिसेल आणि अगदी, सुंदरच वाटेल. अगदी. म्हणजे जरी सौंदर्याच्या कल्पना प्रत्येक पिढीनुसार बदलत गेल्या तरी सुद्धा ही साडी मला वाटतं सगळ्यांना आवडेल आणि भावेल अशी आहे. नक्कीच नक्कीच. आणि आता या वर्ष 75वं स्वातंत्र्याचं वर्ष आहे, हो. तर ही साडी आम्ही पुन्हा बनवतोय, पुनरुज्जीवित अरे वा, करतोय खूपच छान. आणि चालू आहे, थोड्याच दिवसात ही तयार पण होईल. छान. तर याबरोबरच आपण वस्त्रकथीचा हा नागपूर साड्यांचा भाग आत्ता इथे संपवतोय आणि अजून अशीच खूप माहिती खरं तर विनयकडे आहे, पण आपल्याला वेळेचं पण भान ठेवावं लागेल. तर विनय, तुझे खूप धन्यवाद. एबीपी माझाच्या प्रेक्षकांच्या वतीने मी विनय नारकरांचे आभार मानते आणि सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आभार आमच्यासोबत असल्याबद्दल. प्रश्न घ्यायचं असं आपलं हे होतं, पण बहुतेक वेळेअभावी आपण पुन्हा ते पुढच्या एखाद्या भागात घेऊयात. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.